काल आमच्या मतदारसंघामध्ये 2 दिवसापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री तत्कालीन पक्षप्रमुख येऊन गेले. तत्कालीन विषय संपलेला आहे. आणि मग तत्कालीन आमदार 1, तत्कालीन आमदार 2, जो तत्कालीन आमदार 1 तो आता काहीतरी पुष्पगुच्छ घेऊन त्या विश्व पत्रकार त्याचा सत्कार करायला गेला. तत्कालीन आमदार 2 ह्याच्या घरी जेवायला गेले. हे जेवायला जायची वेळ चालली नसती, हारच घालावा लागला असता. ह्या तानाजी सावंतनं 48 तासाच्या आत त्याच्या किडन्या ट्रान्सफर केल्या आणि तो म्हणतो की ह्याला हद्दपार करायचा. अरे बाबा, परमेश्वरानं तुला ह्या पृथ्वीवरच हद्दपार केलं होतं. तू वाचलाच फक्त तानाजी सावंतमुळं. तू वाचलाच फक्त तानाजी सावंतमुळं. आणि तुझ्या विधिलिखित जे असेल ते मी काय करणार नाही. तो तिथं बसलाय. मी फक्त माध्यम आहे. मी फक्त माध्यम आहे. कारण या तमाम शेतकऱ्याचा तानाजी सावंतवरती विश्वास आहे. हे परत एकदा हे शेतकरी सिद्ध करते. आणि म्हणून तत्कालीन पक्षप्रमुखांनी बोलले भूमच्या सभेत. भूमवाले आहेत माझ्यासमोर. आरोग्य मंत्री, आरोग्य मंत्र्याच्या ऐवजी काय म्हणले? आरोग्य मंत्रीच्या ऐवजी आरोग्य मंत्री. किती शिकले माहित नाही. हा बाबा, तू फक्त पक्षप्रमुखच म्हणून राहिला. तुला माहितच नाही शिकायचं कसं असतं. कारण माझ्या लेखी तत्कालीन पक्षप्रमुखाची डिग्री 10वीच्या पुढची नाही. आणि मी काय शिकलोय हे शिवाजी विद्यापीठाला माहित आहे. त्या वेबवर गेलं, तानाजी सावंत टाकलं तर डिग्री येतील. ते रँकर होता का फेल झालेला होता हेही तुम्हाला कळेल. पुणे विद्यापीठात गेल्यानंतर तानाजी सावंत काय शिकला आणि काय शिकलं नाही हे तिथं कळेल. रामानंद तीर्थ विद्यापीठाला गेल्यानंतर पीएचडी त्यानं काय छापून आणली का बोगस सर्टिफिकेट केलं हेही तुला कळेल, नाही का? डॉक्टरेट पदवी ज्यावेळेस घेतली मला कोणी आनंद दिली नाही. डिलीट दर घासली मी, अभ्यास केला, पदव्या मिळवल्या आणि कागदावरच्या पदव्या नाही ठेवल्या. ज्या तानाजी सावंतनं 700 रुपयावरती पगारावरती नोकरी केली 10 वर्ष, त्या तानाजी सावंतनं आज 30,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे ना. हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे. मला वेगळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी असं म्हणेन, मग मी जर आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे आमदार देऊन चूक केली आणि त्यावेळेचे 2019 ते 22 पर्यंतचे मूर्खमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली. मुख्यमंत्री नाही. मी जर आरोग्य मंत्री असेल तर 2019 ते 22 चुकून बोललो का मी? मूर्खमंत्री कदाचित हेच असू शकतं. कारण मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं पुसायची. त्या ठिकाणी यायचं शिवाजी महाराजांचा इतिहास अमोघ, सूर्याजी पिसाळ अमोघ. अरे माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं? काय केलं? फक्त भावनिक बोलायचं, इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा, त्याच्यावरती मत मागायची. 5 वर्ष पुन्हा डुंकुनी बघायचं नाही. आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार, ज्याचा मी एक बाप होतो, माझ्या अगोदर 2 बाप होते, विलासराव एकदा बाप होते, माझा आता अजून कोण होतं? आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झालेत. किती बाप झाले मला माहित नाही. किती बाप झाले मला माहित नाही. लक्षात, मी त्या 100 बापाच्या पोराला तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो. ज्या तानाजी सावंत तुझा तिकीट तिथं खमके म्हणून उभा राहिला, ह्या उद्धव ठाकरेला पक्षाला 10 कोटीचा निधी दिला चेकनं, तुझं तिकीट आणलं, तुझ्यावरती 1 कोटी रुपयाचा खर्च केला, तुला निवडून आणलं, तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला. असं कसं चालतं? तुम्हाला मान्य आहे का? आपल्या पोरानं दुसरा हे माझा तुझा बाप नाही, तू हा माझा बाप आहे म्हणलेला आवडतं का? काय कराल? काय कराल तुम्ही? आपल्याला ते करायचं आहे. आपल्याला ते करायचं आहे. आपल्याला भावनेच्या राजकारणात जायचं आहे. आपलं एकच आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. विकास काय? फक्त विकास. माझ्या पोरांच्यासाठी काय?
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.